नमस्कार. सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी वाढ होणार. जाणून घ्या फिटमेट फॅक्टर आणि नवीन बेसिक सॅलरीचे गणित. त्यापूर्वी चॅनलला पहिल्यांदाच भेट देत असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये सध्या 8व्या वेतन आयोगाची जोरदार चर्चा आहे. सरकारने गेल्या महिन्यात या आयोगाचे टर्म्स ऑफ रेफरन्सला जारी केल्यानंतर कर्मचाऱ्यांमध्ये वेतन किती वाढेल याबद्दल उत्सुकता वाढली आहे. कारण फिटमेट फॅक्टर नावाचा हा घटकच त्यांची नवीन बेसिक सॅलरी किती असेल हे ठरवणार आहे. किती वाढू शकतो फिटमेट फॅक्टर? वित्तीय फर्म ॲम्बिट कॅपिटलच्या अहवालानुसार 8व्या वेतन आयोगात फिटमेट फॅक्टर 1.83 ते 2.46 दरम्यान राहण्याची शक्यता आहे. जर सध्याचे किमान बेसिक वेतन 18,000 असेल तर या फॅक्टरनुसार ते कसे वाढेल? जर फिटमेट फॅक्टर 1.83 वाढला तर सुमारे 32,940 बेसिक राहणार आहे आणि 2.46 फिटमेट फॅक्टर असेल तर बेसिक सुमारे 44,280 रुपये राहणार आहे. फायदा कधी मिळणार? न्यायमूर्ती रंजना देसाई यांच्या अध्यक्षतेखाली 8हा वेतन आयोग येत्या सुमारे 18 महिन्यात आपला अहवाल सादर करेल. या अहवालात कर्मचाऱ्यांचे वेतन, बेसिक पे, फिटमेट फॅक्टर आणि इतर भत्त्यासंबंधी शिफारशी असतील. कॅबिनेटची मंजुरी मिळाल्यावर हे बदल लागू होतील. या बदलामुळे देशातील सुमारे 50 लाख कर्मचारी आणि 65 लाख पेन्शनधारकांना मोठा फायदा होण्याची शक्यता आहे.